आदल्या दिवशी स्कूलला सुट्टी असली ना, की दुसऱ्या दिवशी आपलं घर हे बघण्यासारखंच असतं. मुलं दिवसभर जर का घरी असतील ना, तर पूर्ण घराची अवस्था जी आहे ना, तर ती वेगळीच होऊन जात असते. इथे देवघरामध्ये थोडासा पसारा झालेला होता, तर म्हटलं आधी तो आवरून घेऊयात. काल भरपूर कपडे जे आहेत, तर ते मी मशीनला लावलेले होते, तर मग त्यांच्याच घड्या वगैरे ज्या आहेत, ते घालून ठेवल्या. त्यानंतर ना किचनमध्ये ना थोडासा पसारा झालेला होता, तो सुद्धा मला आवरून घ्यायचा होता. सोबतच भांडीसुद्धा क्लीन करायची होती, म्हणून आधीची भांडी जी आहेत, तर ती रॅकमध्ये मी लावून घेतली आणि मग म्हटलं दुसरी जी भांडी आहे, तर ती क्लीन करून घेऊयात. तोपर्यंत झालेली होती दुपारच्या स्वयंपाकाची वेळ. तर इथे मग स्वयंपाकसुद्धा रेडी करून घेतला आणि टिफिनसुद्धा पॅक केला. आता म्हटलं चला किचन जो आहे तो फायनली आपण क्लीन करून घेऊयात. आता घरातील कामं जरी आवरली ना, तरी बाहेरची ही कामं जी आहेत ना, ती काही आपल्याला चुकलेली नसतात. तर पोर्च जो आहे ना, तो आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतला आणि पूर्ण जो आहे तो क्लीनसुद्धा करून घेतला. आता ही कामं करता करता दुपार कधी होऊन जाते काही समजतच नाही. 4 वाजलेले होते. मग फ्रेश झाले आणि त्यानंतर चहासुद्धा घेतला. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये.